अशा काही चुका आहेत ज्या केल्याने पूजेचे फळ मिळत नाही आणि अशा काही गुप्त गोष्टी आहेत ज्या दिव्यांच्या पूजेमध्ये केल्याने घरात लक्ष्मीचा अखंड वास राहतो. मित्रांनो, मी हे का सांगत आहे? कारण आषाढ महिना संपत आला की वेध लागतो, तो म्हणजे पवित्र श्रावण महिन्याचा. पण श्रावण सुरू होण्यापूर्वी येणारी आषाढ अमावस्या म्हणजेच आपली दीप अमावस्या. तर आपण आज या व्हिडिओमध्ये दीप अमावस्येचा अतिशय सोपा, शास्त्रोक्त आणि परिपूर्ण पूजाविधी पाहणार आहोत. आपल्या संस्कृतीत या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, या दिवशी केवळ दिवे उजळवायचे नसतात, तर अशा काही चुका पण आहेत ज्या केल्याने आपल्याला पूजेचं फळ मिळत नाही. आणि अशा काही गुप्त गोष्टी आहेत ज्या दिव्यांच्या पूजेमध्ये केल्याने घरात आपल्याला अखंड लक्ष्मीचा वास. एवढंच नाही तर व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला अशी एक खास सोपी टिप सांगणार आहे ज्याने तुम्हाला घरातील नकारात्मकता कायमची दूर होईल. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. पूजा सुरू करण्यापूर्वी आपण हा सण का साजरा करतो हे समजून घेणे खूप गरजेचे आहे. मित्रांनो, अमावस्या म्हणजे अंधाराची रात्र. पण दीप अमावस्या आपल्याला शिकवते की कितीही मोठा अंधार असला तरी दिव्यांची एक छोटीशी वात तो अंधार दूर करू शकतो. आषाढानंतर येणाऱ्या श्रावणात सर्वत्र पावसाचे वातावरण असते. सूर्यदर्शन कमी होतो आणि वातावरणात कीटक, आजार आणि नकारात्मकता वाढवते. या सर्वांचा नाश करण्यासाठी आणि घरात आरोग्याचा प्रकाश पसरवण्यासाठी आपल्या पूर्वजांनी या दिवशी दीपपूजन करण्याची परंपरा सुरू केली. आपल्या घरातील मुलांचे आरोग्य चांगले राहावे म्हणून त्यांना वंशाचा दिवा मानून या दिवशी ओवाळले जाते. आता वळूया आपल्या मुख्य पूजेकडे. पूजेची सुरुवात होते ती तयारीपासून. दीप अमावस्येच्या दिवशी सकाळीच घरातील सर्व समई, निरांजने, पितळेचे किंवा तांब्याचे दिवे, पणत्या आणि लामण दिवे स्वच्छ करून घ्यावेत. तुमच्यासाठी मी एक खास टीप सांगणार आहे. ती म्हणजे जर तुमचे पितळेचे दिवे खूप काळे झाले असतील तर पितांबरीऐवजी लिंबू आणि चिंचेचा कोळ वापरून पहा, दिवे अगदी नव्यासारखे चमकतील. ही एक छोटीशी टीप होती. त्यानंतर बघूया, दिवे स्वच्छ पुसून सुकवून घ्या. नंतर संध्याकाळी ज्या ठिकाणी पूजा करायची आहे ती जागा स्वच्छ पुसून घ्या. तिथे एक लाकडी पाट किंवा चौरंग ठेवा. पाटावर नवीन लाल किंवा पिवळे वस्त्र अंथरा. पाटाच्या भोवती आणि समोर प्रसन्न वाटेल अशी सुंदर रांगोळी काढा. कारण जिथे स्वच्छता आणि सौंदर्य असते तिथेच देवाचा वास असतो. स्वच्छ केलेले सर्व दिवे पाटावर व्यवस्थित ओळीत मांडून घ्या. काही लोक गोलाकार मांडतात, तेही चालेल. आता प्रत्येक दिव्यामध्ये तेल किंवा गाईचे तूप घाला. लक्षात ठेवा, या दिवशी शक्यतो तिळाचे तेल किंवा शुद्ध तूप वापरणे अत्यंत शुभ मानले जाते. प्रत्येक दिव्यामध्ये कापसाची वात व्यवस्थित लावा. आता सर्वात महत्त्वाची चूक जी आहे, जे अनेक जण करतात, पाटावरील दिवे थेट काडीपेटीने लावू नका. आधी बाजूला एक छोटा दिवा किंवा निरांजन लावा आणि त्या एका दिव्याच्या साहाय्याने पाटावरील सर्व दिवे एकामागून एक प्रज्वलित करा. जेव्हा सगळे दिवे एकदम उजळतात तेव्हा डोळे दिपवून टाकणारा जो प्रकाश पडतो तो पाहतानाच मनाला एक वेगळी शांतता मिळते. मित्रांनो, तुमच्या घरी दीप अमावस्येला किती दिवे लावले जातात मला खाली कमेंट करून नक्की सांगा, कारण मला ते वाचायला खूप आवडेल. दिवे प्रज्वलित झाल्यानंतर आता आपण करणार आहोत पंचोपचार पूजा. सर्वप्रथम सर्व दिव्यांना मनोभावे हळद आणि कुंकू अर्पण करा. त्यानंतर अक्षता म्हणजेच तांदूळ वाहा. पांढरी, पिवळी किंवा तुमच्याकडे उपलब्ध असलेली सुवासिक फुले देवांच्या चरणी आणि भोवती अर्पण करा. जर फुलांचा हार असेल तर तो पाटाभोवती सुंदर पद्धतीने सजवा. यानंतर उदबत्ती किंवा धूप लावून सर्व दिव्यांना ओवाळून घ्या. पूजा पूर्ण झाल्यावर हात जोडून घरातील सर्व लहान मोठ्यांनी एकत्र येऊन शुभम करोती कल्याणम हा श्लोक म्हणावा. मुलांवर याचे खूप चांगले संस्कार होतात. त्यानंतर दिव्याची प्रार्थना करताना हा शक्तिशाली मंत्र तुम्हाला एक म्हणायचा आहे. तो मंत्र बघा, पुढील प्रमाणे आहे. दीप सूर्याग्निरूपस्तव तेजसा तेज उत्तमम ग्रहाणां मत्कृतां
पूजा सर्व कामप्रदो भव. याचा अर्थ काय होतो बघा. हे दीपा, तू सूर्य आणि अग्नीचे रूप आहेस. माझ्या या पूजेचा स्वीकार कर आणि माझ्या कुटुंबाच्या सर्व इच्छा पूर्ण कर. त्यानंतर बघा, पूजेनंतर देवाचा आवडता भाग येतो, तो म्हणजे नैवेद्य. दीप अमावस्येला विशेषतः गव्हाच्या पिठाचे उकडलेले गोड दिवे बनवले जातात. गुळाचा पाक करून हे दिवे बनवले जातात, जे चवीलाही अप्रतिम लागतात. जर तुम्हाला या गोड दिव्यांची सोपी रेसिपी हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी पुढचा व्हिडिओ त्यावर नक्की बनवीन. जर कणकेचे दिवे जमले नाहीत तर तुम्ही दूध, साखरेचा किंवा खिरीचा नैवेद्य दाखवू शकता. नैवेद्य दाखवून झाल्यावर घरातील लहान मुलांचे औक्षण केले जाते. मुलांना वंशाचा दिवा मानला जातो, म्हणून त्यांना दिव्याने ओवाळून त्यांच्या उदंड आणि निरोगी आयुष्यासाठी प्रार्थना केली जाते. यामुळे मुलांमधील नकारात्मक ऊर्जा जी आहे ती कायमची दूर होते. जसं मी व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला सांगितलं होतं की मी आज तुम्हाला एक खास बोनस टीप देणार आहे. तर ती टीप बघा पुढीलप्रमाणे काय आहे. दीप अमावस्येच्या रात्री पूजा संपन्न झाल्यानंतर घरातील एका मुख्य दिव्यामध्ये थोडे काळे तीळ टाका आणि हा दिवा तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या म्हणजे तुमच्या मेन डोर जे आहे त्याच्या बाहेरच्या उजव्या बाजूला ठेवायचा आहे. असे केल्याने घरातील जे दारिद्र्य आहे ते दूर होते. जो पितरांचा आशीर्वाद आहे तो आपल्याला मिळतो आणि कुठलीही वाईट शक्ती किंवा वाईट नजर जी आहे तुमच्या घरामध्ये प्रवेश करते किंवा तुमच्या घराला लागते, ती शक्यतो कमी होते आणि आपल्या घरामध्ये ती वाईट नजर प्रवेश करू शकत नाही. हा उपाय या अमावस्येला नक्की करून पहा. अशी ही आपली समृद्ध परंपरा असलेली दीप अमावस्या. तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की सांगा. जर हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण आणि आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या मित्रपरिवारासोबत आणि नातेवाईकासोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांनाही ही शास्त्रोक्त माहिती मिळेल. आणि हो, अशाच माहितीपूर्ण आणि भक्तिमय व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनसुद्धा दाबा. भेटूया पुढच्या एका नवीन आणि सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांना दीप अमावस्येच्या हार्दिक शुभेच्छा. शुभम करोति कल्याणम. धन्यवाद.